बा ऑनलाईन बघा, ज्यांची फी राहिली थोडी थोडी फी भरून घ्या. ज्यांची फी राहिली चलो. मग आज काय बघायचं बा? आज काय बघायचं? काल झाला फ्रेम ऑफ रेफरन्स. अरे हे उलट का फिरवालो मी? काल काय काय झाला मग? न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ काय? न्यूटन्स थर्ड लॉ एकदम सिंपल आहे, काय हेवी नाही. इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन, जितका फोर्स लावला तितका उलटा लावणार ऑब्जेक्ट. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय झाला? फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स काय? इनर्शियल अँड नॉन इनर्शियल. मग इनर्शियल फ्रेम कोण आहे? इनर्शियल फ्रेम कोण आहे? आज काय नेट कमी आहे का रे मुलांकडे? ऑनलाईन नेट प्रॉब्लेम द्याले का? तेच मुलं जरा सकाळी पण तसेच दिसाले. हा, पाऊस पडला की प्रॉब्लेम द्यायला जिओ. पूर्णच प्रॉब्लेम. बर, ते 12वीचे पण सकाळी जरा मुलं कमी दिसले. बर, पाऊस आला म्हणजे खूप रिझन येते. चिखल, झोप, गाडी बंद पडते, आळस, हा पावसात भिजतंय उगाच कारण. चलो, मग काल काय बघितलं आपण? फ्रेम ऑफ रेफरन्स. मग फ्रेम ऑफ रेफरन्स किती आहेत? 2 टाइप्सच्या फ्रेम्स आहेत, इनर्शियल फ्रेम अँड नॉन इनर्शियल फ्रेम. मग इनर्शियल कोणती फ्रेम आहे? हे जे क्लासरूम आहे हे कोणती फ्रेम आहे? इनर्शियल फ्रेम. क्लासरूम आहे इनर्शियल फ्रेम. क्लासरूम स्टेशनरी आहे, फ्रेमला ऍक्सलरेशन नाही, तर याला बोलायचं इनर्शियल फ्रेम. फ्रेम कोणासाठी डिफाईन केली? पण फ्रेम इज डिफाईन्ड फॉर ऑब्झर्वर. फ्रेम इज नॉट डिफाईन्ड फॉर ऑब्जेक्ट. कळते का? समजा बघा व्यवस्थित मी काय बोलतोय. हा ओमकार आला? अरे किती दिवस? चारुदत्त काय झालंय? नेट काम कर ना का? व्हॉट्सअपवर मेसेज पाठव आणि नागरगोजे सरांना पाठव. चारुदत्त सर व्हिडिओ पाठवतील, सरांच्याकडे आहेत व्हिडिओ, किंवा माझ्याकडे व्हिडिओ नाहीत. काय? हा आपलं चालू आहे, त्यांच्या मुलांचं चालू नसतं. ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ओमकार. खूप दिवसांनी दिसायला. गावाकडून आला की नाही? बर, या मग ऑफलाईन करा, जरा ऑफलाईन करा, त्याशिवाय ऑप्शन नाही आहे. हा समजा ऑनलाईनच इम्पॉर्टंट असतं तर ऑफलाईन बॅचेस चालू केले नसते. रिपीटर बॅचेस सगळे ऑफलाईन चालू केल्या सर्वांनी. आता जी रिपीटर बॅच नवीन चालू व्हायली का इथं परभणीमध्ये किंवा कुठं पण सगळीकडे ऑफलाईन बॅचेस चालू झाल्या. फुलसर सरांनी चालू केली, जयस्वाल सर चालू करणार आहेत, सगळ्यांनी चालू केले. काल कोलेवाड सरांची चालू झाली, बहुतेक खलाळ सर पण चालू करतील, टाकळकर सर पण चालू करतील. टाकळकर सर करणारच आहेत, त्यांची तर मी ऍड बघितली. कळलं का? ऑफलाईन बॅचेस, ऑनलाईनची ऑनलाईनवर काम होत असतं तर गरज नव्हती. ज्यांना जमते ओमकार बघा ऐका, काय करायचं असेल चांगला स्कोर तर ऑफलाईन या. ओके ओके. अंजली बघा, अंजली पटपट बघा. आता एक्झाम होईपर्यंत तुला, तू म्हणली होती वाट बघायची. एक्झाम झाली, आता स्कोर कळालेत म्हणजे तिचे. हा मग त्यांना ज्यांना रिपीटला जॉईन करायचे आहेत, कुणाला तुला तुझ्या घरातले बघ किंवा कोण जे भेटते त्याच्याबरोबर रूम करा आणि पटपट ऑफलाईन क्लासेस करा, तरच ग्रोथ होणार आहे. ठीक आहे, बर. मी काय म्हणालो? इनर्शियल फ्रेम. मग क्लासरूम काय इनर्शियल फ्रेम आहे.
आणि कार आहे आणि कार पळत आहे आणि अचानक ब्रेक दाबला, ही डिॲक्सेलरेटिंग कार आहे. डिॲक्सेलरेटिंग कार मीन्स वेलॉसिटी डिक्रीजेस, देअरफॉर ऍक्सेलरेशन इज प्रेझेंट. मग कार मध्ये जर ऑब्झर्वर बसला तर दॅट ऑब्झर्वर इज इन विच फ्रेम? नॉन इनर्शियल फ्रेम. बट आय एम इन विच फ्रेम? आय एम इन इनर्शियल फ्रेम. मी ऑब्झर्वर असेल तर फ्रेम इज डिफाईन्ड फॉर ऑब्झर्वर नॉट ऑब्जेक्ट. आता बघा एक्झाम्पल मी देतो. काय? समजा बॉटल आहे, बॉटल क्लासरूम मध्ये आहे, तर तिच्यावर बॉटल क्लासरूम मध्ये इनर्शियल फ्रेम मध्ये आहे, तर तिच्यावर फक्त रिअल फोर्सेसच आहेत. आणि बॉटल जर ऍक्सेलरेटिंग कार मध्ये गेली, ऐका ना मी काय बोलतोय, बॉटल जर मी ऍक्सेलरेटिंग कार मध्ये ठेवली तर तिच्यावर काय सुडो फोर्सेस येतात का? नाही. बॉटल जर ऍक्सेलरेटिंग कार मध्ये असली आणि ऑब्झर्वर पण जर ऍक्सेलरेटिंग कार मध्ये असला तर ऑब्झर्वरला दिसणार सुडो फोर्सेस. डोक्यात घुसाले सेंटेन्स? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, मराठीच आहे पण कळायला डिफिकल्ट आहे. मी काय बोलतोय कळते ना? बॉटल क्लासरूम मध्ये आहे तर तिच्यावर कोणते फोर्सेस आहेत? रिअलच आहेत, कळते. आणि बॉटल जर पळणाऱ्या ऍक्सेलरेटिंग कार मध्ये ठेवली तर बॉटलवर सुडो फोर्स आहेत. हे सेंटेन्स चुकीचे आहेत दोन्ही पण, कळते. बॉटल ऑब्जेक्ट वर कोणता फोर्स लागणार हे फ्रेमवर डिसाइड होत नाही. ऑब्जेक्ट वरचे कोणते फोर्सेस ऑब्झर्वरला दिसणार हे फ्रेमवर डिसाइड होते, कळते मी काय बोलतोय? ऑब्जेक्ट क्लासरूम मध्ये ठेवा का कार मध्ये ठेवा, ऑब्जेक्टचा संबंध नाही आहे. संबंध कोणाचा आहे? ऑब्झर्वरचा. ऑब्झर्वर क्लासरूम मध्ये असला तर त्याला काय दिसणार? फक्त रिअल फोर्सेसच्या लागत कोणते पण असतील फोर्सेस. पण ऑब्झर्वर जर क्लासरूम मध्ये असला तर त्याला दिसणार फक्त काय? रिअल फोर्सेस. आणि ऑब्झर्वर जर ऍक्सेलरेटिंग कार मध्ये असला तर त्याला रिअल पण दिसणार ऍज वेल एज सुडो पण दिसणार, कळते. बॉटलवर डिपेंड नाही, बॉटल कार मध्ये आहे का कारच्या बाहेर आहे, क्लासरूम मध्ये आहे, त्याच्यावर फरक नाही. फ्रेम कोणासाठी डिफाईन केली? ऑब्झर्वर साठी, कळते ना. ऑब्झर्वर आय फ्रेम मध्ये आहे तर ही कॅन ऑब्झर्व ओनली रिअल फोर्सेस, अँड इफ ऑब्झर्वर इज इन नॉन इनर्शियल फ्रेम देन ही कॅन ऑब्झर्व रिअल एज वेल एज सुडो फोर्सेस, कळते. हे सेंटेन्स लिहून ठेवा. मग हा नेटचा प्रॉब्लेम असेल तर मी व्हिडिओ पाठवतो भक्तीनंतर, म्हणजे नागरवजे सरांकडून व्हिडिओ घ्या नंतर. आणि ऑफलाईन जमत असेल तर यायला चालू करा आता, ज्यांना ज्यांना ऑफलाईन जमते. काय सेंटेन्स लिहायचंय? फ्रेम ऑफ रेफरन्स इज डिफाइंड फॉर ऑब्झर्वर. फ्रेम ऑफ रेफरन्स इज डिफाइंड फॉर ऑब्झर्वर नॉट ऑब्जेक्ट. Frame of reference is defined for observer not object. फ्रेम ऑफ रेफरन्स इज डिफाइंड फॉर ऑब्झर्वर नॉट ऑब्जेक्ट, कळतं ना. आणि ऑब्झर्वर हु इज इन इनर्शियल फ्रेम कॅन सी रिअल फोर्सेस, ऑलरेडी लिहिले आपण ते डिफरन्सेस मध्ये. आणि ऑब्झर्वर हु इज इन नॉन इनर्शियल फ्रेम कॅन ऑब्झर्व रिअल एज वेल एज सुडो फोर्स, ऑलरेडी लिहिले. ऑब्जेक्ट नॉन इनर्शियल मध्ये आहे, बघा मी काय बोलतोय, परत एकदा रिपीट करलो. ऑब्जेक्ट नॉन इनर्शियल मध्ये आहे तर त्याच्यावर सुडो लागणारच का? ऑब्झर्वर जर नॉन इनर्शियल मध्ये आहे तर त्याला सुडो दिसणार, कळतं ना. ऑब्जेक्ट नॉन इनर्शियल मध्ये आहे तर त्याच्यावर सुडो लागणार का? ते काय गॅरंटी नाही. ऑब्झर्व झेपाले ना मी काय बोललोय. हा, झेपत असलं तर चांगलं आहे, झेपत नसलं तर सोडून द्यायचं, जास्त क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, चल नेक्स्ट काय बघायचं आहे आता. हे सुडो फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे? मॅग्निट्यूड ऑफ सुडो फोर्स रेअरली कधी कधी लागते. सुडो फोर्स कन्सेप्ट क्लिअर असलेली बरं आहे, कारण यावेळेच्या पेपरमध्ये 6-7 क्वेश्चन चांगले होते आणि जेई मध्ये तर चांगलेच असतात. जेई मध्ये तर ऑलवेज क्वेश्चन चांगलेच असतात. सीईडी मध्ये सोपे क्वेश्चन असतात, 2020 नीट लेवलच्या टाइप्स असतात. तेव्हा कन्सेप्ट क्लिअर असलेल्या बरं आहे. जरा एखाद वेळी कॉम्प्लेक्स क्वेश्चन आला तर डोकं फिरून जात नाही. आणि मी काल जे म्हटलं पेपर डिफिकल्ट होता, पेपर डिफिकल्टचा मिनिंग असा असते की
45 क्वेश्चन्स डिफिकल्ट नसते ना. पेपर डिफिकल्ट म्हणजे 6-7 क्वेश्चनच डिफिकल्ट असते. पण होते काय, 2020चा जे पेपर होता ते कसं असते, असा असते. म्हणजे तुम्हाला असं वाटून घेऊ नका की एंटायर 45 क्वेश्चन डिफिकल्ट असले तर मी कसा सॉल्व्ह करू. तसा गेम नसते कधी. बा हे रोड असा आहे. हा 2020चा रोड होता असा, 2019चा पण रोड होता असा. तर मुलांना काय ह्या रोडवरून एकदम फास्ट बाईक पळवायची सवय लागली होती. पण अचानक आपल्याला पळवायचं आहे आपण 120 नका, कारण रोड एकदम सतत चांगला आहे. रोड सतत चांगला आहे, खड्डा नाही रोडवर, स्पीड ब्रेकर नाही, काही नाही, सतत रोड चांगला आहे. 2 वर्ष झालं रोड आपण बघायला एकदम सुपर रोड आहे. पण अचानक रोडमध्ये काय आले, स्पीड ब्रेकर आले आणि 130 न गाडी पळवायला, ब्रेक लागत नाही, ब्रेक लावायला की गाडी उडणार, पडते, असं होते. कळते का? म्हणजे हिशोब करून गेलेलं असते मुलांनी की इतक्या वेळात इतके न्यूमरिकल्स करायचे, तर ते हिशोब चुकते आणि एखाद्या न्यूमरिकल मध्ये अडकून बसलं का. न्यूमरिकल सगळे डिफिकल्ट नसते तर हे समजून घ्या पहिला. न्यूमरिकल असते तर 6-7 डिफिकल्ट. म्हणजे 4 न्यूमरिकल झाले की एक स्पीड ब्रेकर येते, 5वा डिफिकल्ट असते. आणखीन 6-7 झाले की आणखीन एक स्पीड ब्रेकर येते. त्याला कुठल्या कोडमध्ये काय होईल माहिती नाही, सगळं रॅन्डम केलेलं असते. पण एकदा इथं अडकला आणि याला 4-5 मिनिट गेले की कान तापायला चालू होते, टेन्शन यायला चालू होते. आणि टेन्शन यायला चालू झालं की पुढचे जे सोपे असतात का तिथं पण गाडी पळत नाही, मग तेच पण प्रॉब्लेम यायला चालू होते. हे असं होते. पेपर डिफिकल्ट म्हणजे तुम्ही असं घाबरून जायची काही गरज नाही किंवा सगळं काहीच येणार नाही की काय, तसं नसते. काही क्वेश्चन डिफिकल्ट असते. पण सवय मुलांना कशी लागली होती, गाडी 130 न पळवायची आणि अचानक स्पीड ब्रेकर आल्यामुळे बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम झाला. जर सवय असती तर त्यांनी जिथं लफडा व्हायला ज्या क्वेश्चन मध्ये सोडूनच दिले असते ना. त्यांना माहिती असतं पहिल्यापासूनच की 40च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, त्यांनी बरेच सोडून दिले असते. पण सवय काय लागली होती, 45 अटेम्प्ट करायची, सोपा पेपर निघायची सवय लागली होती. मग त्याने प्रत्येकात वेळ घालत बसले, टाइम गेला असा. चलो मग काय बोलतोय आणखी. त्यामुळे पेपर डिफिकल्ट असल्यामुळे गेल्या वर्षी सारखा रिझल्ट असणार नाही आहे नंबर ऑफ मार्क्स मध्ये, पण नंबर ऑफ स्टुडंट जे एमबीबीएस ला लागतील ते चांगलाच रिझल्ट आहे आपला. लास्ट इयरला किती लागले ते 5. यावर्षी मला गॅरंटी कितीची वाटाली, 6ची गॅरंटी वाटाली आणि आणखीन एक लागेल की काय वाटाले, 4 त्यातले गव्हर्नमेंटला लागतील. कळते ना मुलांना, सगळ्यांना कळते ना मी काय बोलतोय. ठीक आहे. आणि आपल्याला काय चेंज करायचं आहे, क्रिटिकलचं सॉल्व्ह जेई वाल्यानंतर करायचं आहे. सीईटी जे प्रिपेअर करायला त्यांना काही गरज नाही. आणि नीटला फक्त मी बोलत होतो ऑर्डिनरी सॉल्व्ह करा. नीट साठी पण आता काय करायला लागेल, क्रिटिकलची जरा प्रॅक्टिस ठेवूया, ज्यांना 100 क्रॉस व्हायला त्यांच्यासाठी. चलो ऑनलाईन मी काय बोलते कळते ना. काही जण मला विचारलं सर पेपरमध्ये आम्हाला काहीच जमणार नाही का, तसलं काही नाही. ऑनलाईन क्लिअर ना मी काय बोलतोय ते. अंजली कळते ना मी काय बोलतोय. ठीक आहे. मग आता आपण पेपर काय करायला चालू करू, मिक्स करायला चालू करू. पेपरमध्ये चांगले क्वेश्चन म्हणजे जरा डिफिकल्ट क्वेश्चन मी आता मिक्स करायला चालू करतो. 1-2 टाकायला चालू करतो, हळूहळू त्याचा नंबर आपण इन्क्रीज करू. चलो बाबा मग काय चालू आहे आपलं, मॅग्निट्यूड ऑफ सुडो फोर्स. हेडिंगला मॅग्निट्यूड ऑफ सुडो फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ सुडो फोर्स. तुम्हाला 1Dच्या पहिल्या पेपरला कसं झालं, मी पेपर सॉल्व्ह करून दाखवला की तुम्हाला वाटते सोपं आहे, तुम्ही सॉल्व्ह करायला लागले का होते, सुचत नाही काय. 1-2 क्वेश्चनला दिमाग हँग झाला का अवघड होते. सवय असली पाहिजे. मग तशी पण आपण पेपर काढायला चालू करायचं. चलो पहा मग काय, मॅग्निट्यूड ऑफ सुडो फोर्स. मग मॅग्निट्यूड ऑफ सुडो फोर्स किती असते,
इज असं आहे इक्वल टू MA. Magnitude of pseudo force is equal to MA. Magnitude of pseudo force is equal to how much? MA. खाल्ल्या M is mass of the object. M is mass of the object and A is acceleration of the frame of reference. M is mass of the object and A is acceleration of the frame of the reference. And A is acceleration of the frame of the reference. ओके चलो मग काल जे एग्जांपल घेतलं होतं ते मी परत ड्रॉ करालो. ठीक है, तो कल क्या एग्जांपल हुआ था? ऐसा एक ट्रक होता, ऐसा एक ट्रक होता and on the truck we had observer B and on the road we had observer A. कळते? कालचं एक्झाम्पल मी परत रिपीट करायला बा चला. On the truck we have B and off the truck on the road we have observer A. ओके बा मग ऑब्जेक्ट कुठे ठेवले? ऑब्जेक्ट ठेवली इथं. ऑब्जेक्ट इज ऑफ 2 किलोग्राम and acceleration of truck किती दिला होता? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळते? मग याच्यावर कोणते कोणते फोर्स आहेत? वन फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg 2g. सेकंड फोर्स इज रिएक्शन फोर्स r and 2g गेट कॅन्सल. ते एकमेकाला 0 करून टाकते. सुडो फोर्स ए ला दिसणार का नाही दिसणार? सुडो फोर्स इज ऑब्झर्व्ड बाय ए और नॉट ऑब्झर्व्ड बाय ए? Pseudo force is not observed by A. Why? नाकात पेन जाईल, परत ठसका लागेल परवा सारखा. इथून हात गेला असं नाकात पेन घालाले. चला बा ते फक्त बोट घालाला, तिथे पेनच घालाल. असं करत नाकात जाते झोप लागली की. हा असं बसाय मी असं करत करत काय होतं शिव मग मी काय बोललो? मग pseudo force is observed by whom? Observed by A or observed by B? बोल. pseudo force is observed by B because B is in which frame? B is in non-inertial frame and A is in which frame? Inertial frame. करेक्ट का? ओके. मग याला pseudo force दिसणार. ते तर आपण काल पण लिहिलंय, फक्त मी एकदा रिवाइज करालो. आणि pseudo force किती आहे ते आज बघालो. pseudo force किती आहे? pseudo force on the object is how much? MA. मग याच्यावरचा सुडो फोर्स किती असते? F. इथं सुडो आहे इज इक्वल टू किती? MA. मग F सुडो इथं काल लिहिलंय आपण, ते पुरं लिहायचं तर सुडो इथं लिहा. F सुडो इज इक्वल टू MA. मग मास कुणाचं घ्यायचं? मास कुणाचं घ्यायचं? ज्याच्यावर फोर्स फाइंड आउट करायला त्याचं मास. मास ऑफ द ऑब्जेक्ट, नॉट मास ऑफ द ट्रक. कोणावरचा फोर्स काढायला आपण? वी आर फाइंडिंग आउट फोर्स ऑन द ऑब्जेक्ट. So we have to take mass of the object. So mass of the object is how much? 2 kilogram. And acceleration of the object, nahi, acceleration of the frame. So acceleration of the truck is how much? 3. झेपालेगा? Mass of the object and acceleration of the frame. Frame कोणाची पण? ज्याच्यात ऑब्झर्वर बसलाय. फ्रेम कोणाची? Frame in which observer is sitting, not frame in which object is sitting. कळते का? ऑब्जेक्ट कुठं का बसणार त्याचं डोक्याला ताप करून घेऊ नका. ज्याच्यात ऑब्झर्वर बसलाय त्याचा ऍक्सलरेशन लिहायचा. याचा ऍक्सलरेशन 2 आहे आणि याचा आहे समजा 3, तर याचा ऍक्सलरेशन नाही, याचा ऍक्सलरेशन किती आहे ते घ्यायचं आहे. कळतंय? ऍक्च्युअली याला ऍक्सलरेशनच नाही, याला ऍक्सलरेशन असते 0. याचं जर ऍब्सोल्यूट ऍक्सलरेशन बघितलं तर याचा ऍक्सलरेशन किती असते? 0. का बरं? या दोघांच्यात फ्रिक्शन नाही, या दोघांच्यात फ्रिक्शन नाही. म्हणजे फ्रिक्शन नसल्यामुळे खालचं सटकणार आहे, स्लिप होणार आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे तिथेच राहणार आहे. मग हे किती ऍक्सलरेशन पुढे चालणार? 3. आणि याचा ऍक्सलरेशन किती आहे? ऍक्च्युअली 0 आहे. झेपाली मी काय बोलाल ते? झेपाले ना? एक मिनिट बा. हे तर ऑब्जेक्ट इथं आहे आणि हे ऑब्जेक्ट आणि सरफेस मध्ये फ्रिक्शन नाही आहे. मग हे ऑब्जेक्ट असं झाले, हे इथंच थांबाला, फक्त हे ट्रक पुढे निघून चालला. कळते ना? बघ असा कळते ना?
बस आता मी हात लावला नसला की जरा आणखीन हे ऑसिलेट व्हायला बस असं व्हायला, म्हणजे ऍक्च्युअली याचा ऍक्सेलरेशन किती आहे? 0. ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन नाही, ऍक्सेलरेशन कोणाचा? फ्रेम इन विच ऑब्झर्वर इज सिटिंग. छापाले ना. सो मास ऑफ द ऑब्जेक्ट बोलतो, तो डाऊट क्लिअर करतो. मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड ऍक्सेलरेशन ऑफ द फ्रेम. मग 3 × 2 किती येते? 6 मीटर. मीटर कुठला? न्यूटन. मग फोर्स किती येते? 6 न्यूटन. आणि या डायरेक्शन मध्ये कळते? हा बरं. ऑब्जेक्ट इथं असतं तर तरी पण दिसणार, तरी पण दिसणार. बा ते काय क्वेश्चन विचारायला? ही ऑब्जेक्ट ट्रकवर नसते आणि खाली असते तर सुडो दिसला असता का? दिसला असता, तरी पण सुडो दिसणार. समजा हे ऑब्जेक्ट जर ट्रकवर नाही आणि ऑब्जेक्ट खाली असली असती तरी पण सुडो इतकाच दिसणार. 2a इतकाच दिसणार, 6 न्यूटनचाच दिसते. कळते का? कन्सेप्ट जरा हेवी आहे आणि याच्यावर न्यूमेरिकल्स इतके काय जास्त येत नाही. मग कामापुरती आपण क्लिअर करूया. ठीक आहे, चला घ्या लिहून. कालच्या क्वेश्चनलाच परत ड्रॉ करा आणि खाली लिहा. काल लिहिलंय सगळं आपण. कालच्या क्वेश्चनला परत ड्रॉइंग करा आणि लिहा. ओके ओके चारू दत्त, नो प्रॉब्लेम. बरं, ऑनलाईन ऑफलाईन ज्यांची ज्यांची फी राहिली जरा थोडी थोडी तर फी भरून घ्या. हा 10,000 पर्यंत कम्प्लीट करून घ्या. आता तुम्हाला फी साठी आम्ही त्रास देत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण त्याशिवाय आपण आपलं चालणार कसं? चलो हे क्लिअर. बाद आणखीन एक एक्झाम्पल करू. लिफ्ट आहे, लिफ्ट आहे. स्टेशनरी लिफ्ट आहे. इथं बी आहे, इथं ए आहे. एचं मास आहे 40 kg. ओके काय? लिफ्ट इज स्टेशनरी. A and B both are inside the lift. A has how much mass? 40 kg and B is the observer. ऑब्झर्वर आहे म्हणजे त्याला काय मास आहे असं पकडू नका. ऑब्झर्वर हायपोथेटिकल असते. ऑब्झर्वर बी आहे म्हणजे कोणतरी ते ह्युमनच पाहिजे असं काही नाहीये. ऑब्झर्वर हायपोथेटिकल पण असते. मग या ऑब्झर्वर मासलेस आहे. याच्यात काय म्हणजे तुम्ही पकडणार ऑब्झर्वर आतमध्ये आहे तर याचं मास, या पुऱ्या लिफ्टचं मास, कधी कधी लिफ्टचं मास घ्यायला लागते, चेंज होईल. ऑब्झर्वरला काय कन्सिडर करायचं? मासलेस ऑब्झर्वर. मग A is of 40 kg, observer has no mass, and we have to find out reaction of this surface. हे जे सरफेस आहे खालचा त्याची रिएक्शन A वरची फाइंड आउट करायची आहे. कळते? फाइंड आउट रिएक्शन ऑफ सरफेस ऑन man A. Find out reaction of surface on man A. आता तुम्ही विचाराल सर नेहमी मॅनच आणि बॉयज काय?
तर वुमन लिहिला तरी पण मला काय अडचण नाही. पण बुक मध्ये सहसा एक्झाम्पल मॅनच असते. मी काय बायस नाही, तुम्हाला वुमन लिहायचं तर लिहा. सहसा बुक मध्ये एक्झाम्पल मॅनच आणि बॉयच. तुम्ही म्हणणार सरला मॅन मॅन काय काढा. कॅल्क्युलेट करा. चलो ट्राय मारो, करा कॅल्क्युलेशन करा. चलो ट्राय मारो किती येते बा. क्वेश्चन काय, फाइंड आउट रिएक्शन ऑफ सरफेस ऑन मॅन ए. बोला मग कसं करायचंय. करू मी इकडं बा. मग आता लिफ्ट इज स्टेशनरी. लिफ्ट इज स्टेशनरी मीन्स नो सुडो फोर्स. लिफ्ट इज स्टेशनरी मीन्स देर इज नो सुडो फोर्स. मग काय ते आपले गावठी नॉर्मल फोर्सेस आहेत, रिअल फोर्सेस. मग कुठले कुठले रिअल फोर्सेस आहेत. एक ग्रॅव्हिटेशनल. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ए इज हाऊ मच, mg 40g. अँड सरफेस प्रोड्युसेस हाऊ मेनी फोर्सेस, 2 फोर्सेस. आठवलेत ना. सरफेस प्रोड्युसेस हाऊ मेनी फोर्सेस, 2 फोर्सेस. कोणते कोणते दोन. नॉर्मल रिएक्शन अँड फ्रिक्शन. पण फ्रिक्शन इज नॉट प्रेझेंट इन दिस चॅप्टर. फ्रिक्शन नेक्स्ट चॅप्टर मध्ये येणार आहे. नॉर्मल रिएक्शन अशी अपवर्ड असणार. बरोबर. मग ऑब्झर्वर असा लिफ्ट मध्ये बसला, ऑब्झर्वर गेला, हे ऑब्झर्वर नाही, ए गेला आणि लिफ्ट मध्ये उभा राहिला, तर असं वर उडून जाते का. नाही. खाली लिफ्टच्या मध्ये घुसते का. नाही. देअरफॉर अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. देअरफॉर अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. सिंपल आहे गेम. So upward forces are and downward forces how much? 40g. G is approximately 10 into 40 is how much? 400 newtons. So normal reaction is how much? 400 newtons. छपाले कसा. चला घ्या लिहून. आणि खाली लिहा नॉर्मल रिएक्शन इज 400 न्यूटन. नॉर्मल रिएक्शन इज 400 न्यूटन. चला ऑनलाईन काय करा, परत एकदा जॉईन करा, मग पुढचा पार्ट बघूया. नॉर्मल रिएक्शन इज ऑफ 400 न्यूटन. ऑनलाईन एकदा परत जॉईन करा.